आला आला बघितलं का कोण आला करे लाईटीन डुकराचं मुडकन पिडकन हा समजा काय वाघाची बायको वाघावलं राजा जा दाखव त्याला उलट किराण घेऊन तू पण कशात कमी नाही उलट किराण घे चल ग बसती का मग आता तू लय पुल रान हाण नको हा नवऱ्याचं एवढा अपमान झाला 4 माणसं ते पान उतारा बोलतोय तेव्हा तुला दिसत नाही आता कळतंय काय ती आलता आणि म्हणला तसं म्हणला हा नाटक करते का इथं इथं कॅमेरा चालू केलाय आता बोल काय म्हणत होती मग सांग की इथं काय म्हणला ती येऊन इथं सांग ते कपाटात बोलते का हे मुडकं घालून बोलते का हे बोलते ही काय ही स्वामी आहे का सोमनाथ वाघमारे येत आहे का सोमनाथ वाघमारे का हे स्वामी आहे का काय ही मग हिथं बघून बोलायचं हिथं पुढं त्यात मुडकं घालते बोलते काय हा भाऊजी आलते की भाऊजी दातीच की होय ग कप्प्याने बोलते का हे असल्या ड्रायव्हरने बोलते का तू ह्या ड्रायव्हरने ह्या कप्प्याने ह्यानी बोलते का हा शूटिंग लावा पहिले भाऊजी दोनदा येऊन गेलो घरी मग हिथं सांग की इथं उभा राहा की जरा पहिलवानाने दाडशी असं पहिलवानाने उभा राहा एक मनका काढ पुढं पोट दुखतंय सरळ उभा राहा अशी इकडं बघ जरा वाघाचं तोंड जबडा वास आणि इथं बोल जोरात इथं बोल ते नका लागतात ते अंगठी काढून फेका पहिली अंगठी इथं बोल की काय म्हणलं पाण्या येऊन इथं काय म्हणलं सांग शूटिंग लावा तुम्हाला अजून काय म्हणला मग इथं सांगतो इथं बोल ह्यात काय तोंड घालून म्हणते हा होय ग सुखाने नाही मला जगू दे का तुम्ही तू सुखाने जगून द्यायचं नाही तुम्ही अख्खं घरदार मला ती पांड्या जगून देणार नाही ना बाप मला जगून देणार रोग येऊन येते दम भरतोय सारखं पोट दुखून तुम्ही त्यात हिसक देताय डोसताय हस नको तू तसलं काय म्हणलं ते इथं सांग काय म्हणलं ते सांग काल मित्रांनो तुम्ही बघितलं मला तुम्हाला सांगतो लय काम असते होय हे बघा आता तुम्ही पांड्याच्या चॅनेलला विठ्ठल रुक्मिणीचा एक विठ्ठलाचा पंढरीच्या वारीचा एपिसोड आला मला म्हणला करायचा बावड्या कर तर तुम्हाला सांगतो स्क्रिप्ट सुचवली कसं करायचं काय करायचं निघालो आता तुम्हाला सांगतो गाडी घेऊन तिकडं गावाकडे तिकडे ती म्हातारापा घेऊन ती दिंडी फिंडी आली त्यात किती वेळ गेला असता त्याचा 2-3 हजार रुपये डिझेलला गेला असतं ही ती त्याला म्हणजे थांब एवढ्या लांब जायची गरज नाही कोणाला घ्यायची गरज नाही वारकरी आला ना काय घरच्या घरी बनव एकदम सोपा एकदम मस्त त्याला स्टोरी सांगितली म्हणलं असं राधूला रुक्मिणीकर आई निघाली पूजा त्याला अडवती या तर त्यामध्ये तू काय सहभाग घेत नाही मग पूजा तिच्या डोक्याने डोकं चलवती आईला अडवती या पण राधू रुक्मिणीच्या रूपात आली या आणि आईचं रूप घेते या पूजेचं रूप येऊन आईला दिंडीला लावले आणि आईच्या जागेवर साक्षात पांडुरंगाची बायको पंढरपूरची रुक्मिणी तुझ्या घरात काम करते असं दाखवून चमत्कार दाखवू थोडं लोक बघते म्हणलं मला मग तुझ्याच मनाला होते म्हणलं लय भारी या ती समजा तुम्हाला सांगतो स्टोरी सुचवली मग ह्याला उभा केलं तिला हिला तुम्हाला सांगतो ह्यांचं सीन काढून घेतलं त्यात तुम्हाला सांगतो रात गेली दुसऱ्या दिवशी शूट लावलं फॅन लोकही भेटाय आले तिथं शूट लावलं संध्याकाळ झाली एडिटिंग करायला बसलो आणि एडिटिंग बसलो काय तसं झोपू नको तुट झोपल्यावर परत काय उठ काय काल बघितलं तो व्हिडिओ बघितलं ना पांड्याची माझी भांडणं झालेली काय बोलला हा काय म्हणला ते व्हिडिओच नाही बघितलं तर काय सांगू तुम्हाला का बघितलं नाही मला पोरग मोबाईल देत नाही ह्याचा अभ्यास होता काढले पाय दाबू नका हा पाय दाबू नका तुम्ही व्हिडिओ बघितला ना पांडूचा किती वाईट माणूस आहे. पांड्याचा व्हिडिओ बघितला ना आणि माझा बघितला ना काल त्याच्यात मला तक झाली वडील पण आल्या दिंडीवनं मधनं सोडून तुम्हाला सांगतो आले मला तू गॉगल लावून रील्स बनवतोय तू कसलं काय एडिटिंग करतोय काय करतोय मला म्हणजे कटिंग जुळून द्यायचं ही करायचं बरं जाऊ द्या म्हणलं तुमच्या भेटीसाठी येतो आमच्या इथले घरातली भांडणं होत्या पण म्हणलं तुमचं काय लुस्काने तुमचा काय आनंद हिरून घ्यायचा आमचं तर आम्ही हिरवून घेतोच आहे तुम्हाला सांगतो घरातल्या घरात तुमचा काय हिरवून घ्यायचा म्हणून परत त्याला 5 वाजता मला माय आली मी गेलो एडिटिंगला बसलो ते पूर्ण एपिसोड त्याला एडिटिंग करून दिला त्याने रात्रभर संगीत टाकलं जेव्हा काल बोललो तेव्हा रात्रभर केला ना आज तुम्हाला बघायला भेटतोय तो पांडूच्या चॅनलला
रुक्मिणी राधूचा फोटो साईडला आई दिंडीला निघाले पिशवी घेऊन पांडून पूजा हात जोडून आहेत थंबनेलवर. बघा कसला भारी पुढं पुढं एकदम समजा जादूच आहे. साक्षात पांडुरंगाची बायको रुक्मिणी घरात येऊन आईच्या जागेवर काम करणं आईला वारेला लावले. भक्तासाठी काय करू शकते विठ्ठल रुक्मिणी ह्याच्यावर तो एपिसोड बनवलेला आहे पूर्ण. आणि आता तुम्हाला सांगतो ती एडिटिंग करत होतो तर हा टाइमपास करतोय. गेल्या वेळेचा भाग एक घर भानगडी आणि त्याचा भाग शनिवार मी एडिट करून ठेवला होता. रविवार गेला, सोमवारी 4 वाजता टाकला. का रे बाबा मी शनिवारी तुम्हाला सांगतो 9 वाजता एडिटिंगला बसलो होतो मग कट जुळवायला ते शूट केलेलं. तर मी तुम्हाला सांगतो तो भाग रात्री 2 वाजेपर्यंत 2:30 वाजेपर्यंत माझे लेकरं हे समजे ते झोपले होते. मग दुसरा दिवस अख्खा होता त्याला संगीताला म्युझिक टाकायला. त्यांनी रविवार घातला आणि सोमवारी 5 वाजता टाकतोय. का माझं दिसतंय. आणि मला काल एडिटिंगला बसलो मला म्हणतो टाइमपास लावलाय तो आणि गॉगलच घालतोय रीलच करतोय मी कधी टाकायचा भाग. मग केला मग निघून आलो मी मधनं दोघांची तकतक झाल्यावरती आलो. आणि परत जाऊ द्या म्हणलं पब्लिक वाट बघताना ते मला कमेंट पण आले दादा जाऊ द्या त्यांच्या दादा आमचे काय लुस्कानी करता आम्ही वाट आतुरतेने बघतो. तर केला मी. केल्यानंतर त्यांनी सकाळी रात्री संगीत केलं. आज सकाळी 11 वाजता सोडला. आणि आता मला फोन करतोय की बावड्या एक घर भानगडी आणि 3रा भाग बनवायचा आहे. ते फोटो आणल्यानंतर आता तुला अटॅक आल्या पुढं काय होतं या म्हणलं आता कर तूच म्हणलं. मला नको सांग म्हणला हे मी फोन उचलला नाही म्हणून हे जेव्हा फोन करतोय घरी आलता ना काय म्हणला कुठे आहे बाबा? मोठ्याने बोल मोठ्याने मला डवच नका मला बसू वाटना मोठ्याने मरायला लागली. मोठ्याने तसलं तोंडातलं तोंड बोलायचं ना घरी आलता मोठ्याने बोला. घरी आलता ती मग घरी आलता गाडी घेऊन घरी आलता मला बावड्या कुठे बोल सांगितलं तसलं असं मोठ्याने बोल मोठ्याने बोलायचं. तिथल्या तिथंच बोलतीय रोबा भांडतीय आणि भाऊजीचा कॉल येतोय आणि ते असं म्हणलं तसं म्हणलं कुठे बावड्या येऊन गेलाय. आणि मला वाटतं ती शंभून ती इकडंच खाली सामान घेऊन यायला लागले ते शूटिंगचं खालीच. हा तर 3रा भाग पण मी काय असं अंगाला आणत नाही काय नाही तुम्हाला पूर्ण 100 भाग देणार आहे मी शूटिंग लावणार आहे. पण थोडं त्याला कळू द्या त्याला जरा टाइमपास करतोय बाहेर जाऊन फिरतोय हे करतोय. इथं कामाचं पडलंय मी स्क्रिप्ट काढतोय एडिटिंग करतोय डायरेक्शन करतोय कास्टिंग करतोय सीन कसं कुठं लावाय ते करतोय. त्याला म्युझिक करायला एवढं लय टाइमपास करतोय बाहेर जातो. कळू द्या माझ्या काल लय तावदारच होता ना आलाय आता आल्यानंतर करतो शूटिंग पुढल्या भागाचं काय आहे ते. आता त्या म्हातारी मिळालेली ती 500 नोटा दोन ठेवल्या त्या ती मला काढायच्या बायकोच्या साडीसाठी. हो का आला बघितलं का करायचं ना नाही तर ती चित्राला आलोय काय शूटिंग करायचंय का नाही वाढव जरा सकाळपासून हुडकतोय इथं घरी आलतो वहिनीला विचारलं कुठे गेलता लय एवढा लोड देतो तुम्हाला सांगतो समज आणि ही फिरतोय बाहेर आणि परत रात्री 1 वाजता एडिट करतो टायमिंग दाखवतो शेवटचा एक ब्लॉगचा फुटेज टायमिंग आपला पण दाखव आणि गाड्या इकडे मला हमदरच वाजत टायमिंग दाखव की आपला पण दाखव की आपला टायमिंग दाखव 5 अलार्म दाखव. आणि बाहेर मला म्हणतोय रील्सच काढतोय चष्माच लावतोय आणि तू मला कधी ते अलार्म दाखव हा? थांब तुला अलार्म दाखव तुला कितीचा असतो माझा ऑन हे कितीचा ऑन आहे अलार्म कितीचा आहे हा कितीचा 4:30चा माझा पण आहे कितीचा प्रियंका मोबाईल आण ग माझा दाखवतो कितीचा ऑन असतो 2चा आहे. झोपतोस तू 2 वाजता आणि माझं लगीला उठायचा टायमिंग आहे आणि मी टायमिंग माझं रातचं सुद्धा ठेवलं यार. लगीचं टायमिंग ठेवत असं तर मी कसला राहत असं विचार कर. दिवसा सुद्धा राहत नाही एक दिवशी पहाटेच येऊन तुझं शूटिंग करतो हा? माझा अलार्म रातचं 2:30ला वाजतो कुडून वहिनी तुम्ही वाजलं उठायचं लगेच जाऊन समजा टायमिंग मी लावलेलं आहे माझं जिथल्या तिथं. काय केलं तो हे अरे तू तर समजा सेटअपच घेऊन आला करे लाईटीन डुकराचं मुडकन फिडकन हा समजा आलंय मग डुकराचं मुडकच घेऊन आला इकडं पायन तांगड्यान फिंगड्यान समजा खायला आणलंय मला ढकलतात घासभर पण खाऊ नाही दिलं. काय तो कापण्या केल्या कापण्या खा बर मी नाही केलं त्या आजीने दिला तुम्हाला मला
भाऊजींच्या भरोशापासून नाही बाय. लय धाव करतात. आता आलं तर करायचं शूटिंग आता बघ. असलं असतं कुठं आता तर मी एडिटिंग करताना मला दम टाकलं ना एक कॉम्प्युटर समजा उचलून आणतो खाली. जाऊ दे आता आलाय म्हणलं होतं का ना तुम्हाला आता एवढ्यातच बघा गाडी घेऊन आला. करतो आता एडिटिंग हे आपलं शूट लावतो पहिलं सीन घेतो घेतो ना माझ्या स्वप्नात म्हातारी आली आहे. अरे काय म्हणते स्वप्नात येऊन ते बघा त्या चॅनेलला सोमवारी टाकलो एपिसोड. आज एडिटिंग करतो उद्या आज शूट करतो उद्या एडिट करतो परवा दिवशी 12 वाजेपर्यंत ह्यांनी टाकला पाहिजे बरोबर का टाकणार हा चॅलेंज आहे तुला. बघा होय. बर तू वागवणे राजारा वागवणे काय वाघाची बायको वागवणे राजारा अहो, मला जा दाखव त्याला उलट किराण घेऊन तू पण कशात कमी नाही तू पण कशात कमी नाही उलट किराण घे चल तिकडे बघ हा उलट किराण घेतो बरं चला शूटिंग लावतो मित्रांनो आता.